नमस्कार मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकऱ्यांसमोर प्रचंड अडचणी आहेत आणि त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असतील किंवा शासनाचे निर्णय असतील. यामुळे सध्या भारतातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आणि यामुळे आपण पाहिलं असेल की शेतीचं जे आर्थिक गणित आहे पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे. शेती पडतर खात नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि अशामध्ये अजून एक संकट जे ते शेतकऱ्यांना येणार आहे. कारण की अमेरिका आणि भारतामध्ये झालेला करार आणि या करारामुळे भारतातल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे. नेमकं कसं, त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये नेमकं त्या अडचणी काय आहेत आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या शेतकऱ्यांवर काय होणार आहेत याविषयी आपण चर्चा करूया. नमस्कार, माझं नाव संतोष पवार. आपण पाहता संकल्प टुडे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसापूर्वी एक ट्विट केलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये एक करार झालेला आहे. त्यानुसार जे अमेरिकेने जे 25% टॅरिफ लावलं होतं ते टॅरिफ त्यांनी 18%वर घेतलेलं आहे आणि भारत जे वस्तू देणार आहेत, भारतामध्ये ज्या वस्तू येणार आहेत त्याच्यावर जे 0% आहे अशा पद्धतीची घोषणा डोनाल्ड ट्रम्पने केली. खरं पाहायला गेलं तर ही घोषणा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करायला पाहिजे होती. पण आजकाल होतंय असं सध्या की बऱ्याच गोष्टी ह्या अमेरिकेमधनं डिक्लेअर होतात. जसं की भारत आणि पाकिस्तानमध्ये जे सर्जिकल स्ट्राईक झाली होती ते सुद्धा थांबल्याची घोषणा ही डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली होती. आता मुळात लक्षात घ्या की अमेरिकेतली ही जर कृषी उत्पादनं भारतात आली तर भारतातला शेतकरी पूर्णपणे संपून जाणार आहे. मी खूप जबाबदारीने वाक्य बोलतोय की पूर्णपणे संपून जाणार आहे. याला कारण आहे की तिथल्या टेक्नॉलॉजीने आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये असलेला फरक. कारण की अमेरिकेमध्ये जीएम टेक्नॉलॉजी म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ही कन्सेप्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही अशा पद्धतीचे जीन्स टाकले जातात ज्याच्यामुळे त्या पिकांची रोगप्रतिकार जी शक्ती आहे ती प्रचंड आपल्या पिकांपेक्षा ही जास्त असते. आणि आता लक्षात घ्या की आपल्याकडं अशा पद्धतीचे जीएम पिकं घ्यायला पूर्णपणे बंदी आहे. साधं आपण त्याच्यावर संशोधन सुद्धा नाही करू शकत. एवढे कडक कायदे जे आहेत ते भारतामध्ये या जीएम टेक्नॉलॉजीचे आहेत. आपल्याकडं फक्त बीटी कॉटनचं सोडलं तर बाकी कोणत्याही जे कृषीची उत्पादन आहे त्याच्यामध्ये जीएम टेक्नॉलॉजीचा वापर केला जात नाही. पण या उलट अमेरिकेमध्ये याविषयी पूर्ण जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जीएम टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तिथली उत्पादकता जी आहे ती त्यांनी वाढवलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने मका, सोयाबीन, कापूस या गोष्टींवर जे आहे ते जीएम टेक्नॉलॉजीमुळे जे आहे तिथलं उत्पादन आपल्यापेक्षा खूप पटीने जास्त आहे. आता उदाहरणादेखत तुम्हाला सांगायचं तर आपण असं उदाहरण बघूया की सोयाबीन आपल्या इथं सहसा एकरी 8 ते 10 क्विंटल हा स्टँडर्ड उतारा आपल्या इथं मानला जातो. तेच अमेरिकेमध्ये हाच उतारा 35 ते 40च्या दरम्यान म्हणजे आपल्यापेक्षा 2 ते 3 पटीतलं उत्पादन जे जास्त आहे. आणि ह्याला कारण आहे जीएम टेक्नॉलॉजी. ते आपल्याकडे नाहीये. मग विचार करा की हे जे उत्पादन म्हणजे त्यांची प्रोडक्शन कॉस्ट, उत्पादन जे आहे ते उत्पादन त्यांचं कमी किमतीत होईल म्हणजे ते कमीत कमी प्रॉफिटमध्ये विकू शकतील. म्हणजे तुम्हाला अजून एक उदाहरण म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. आपल्या इथं एक किलो टमाटे उत्पादन करण्यासाठी 100 रुपये लागत असतील तर तेच अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना 35 रुपये लागतात. म्हणजे आपल्याला जर समजा नफ्याने जर विकायचं असेल तर आपल्याला 110 रुपये किलो प्रमाण टमाटे विकायला लागतील आणि तेच अमेरिकेमधनं आलेले टमाटे हे 45 रुपये किलोने भेटतील. म्हणजे लक्षात घ्या की भारतीय जे शेतकरी आहेत त्यांना याच्यामध्ये काहीही उरणार नाही. आता याच्यात अजून एक मुद्दा लक्षात घ्या की तिथली क्वालिटी जी आहे ती चांगली येणार आहे कारण की तिथं जीएम टेक्नॉलॉजीचा जे तो उपयोग केला जातो. आपल्या इथं त्याला पूर्णपणे बंदी आहे. आता आपल्या इथं बंदी काय आहे हे सुद्धा थोडक्यात समजून घ्या. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की हे जर समजा जीएमने तयार झालेले जे उत्पादन आहेत ते जर आपण काही वर्ष जर वापरले तर कॅन्सर सारखे भयानक आजार माणसांना होऊ शकतात. त्यामुळे आपला देश या टेक्नॉलॉजीला स्वीकारत नाहीये. पण या उलट अमेरिकाने एक डोकं लावलेलं आहे की त्यांना जे लागतात ते उत्पादनं हे साधे उत्पादनं घेतलेत आणि जे उत्पादनं त्यांना एक्सपोर्ट करायचे ते मात्र जीएम टेक्नॉलॉजीने घेतले. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या देशाचा विचार केलेला. आज लोक म्हणतात की शेतकरी नाही, उद्या चलून सर्वच लोक अडचणीत आहेत कारण की अशा पद्धतीचे उत्पादन खाल्ले तर कॅन्सर सारखे गंभीर आजार जे तुम्हाला होऊ शकतात. आता लक्षात घ्या डेअरी प्रोडक्ट बाबतीत सुद्धा तेच आहे की डेअरी प्रोडक्टमध्ये आपल्या इथं आपल्या ज्या गायी आहेत त्या गायींचं जे
दूध द्यायची क्षमता आहे ती 10 लिटर ते 12 लिटर आणि स्टँडर्ड खूप मेंटेन केलं तर 15 लिटर पण जातं. पण तिथंच अमेरिकेतल्या गायी ह्या 30 लिटरच्या पुढे गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपल्यापेक्षा निश्चित आपण जेवढा चारा गायींना खाऊ घालतो त्याच चाऱ्यामध्ये त्यांची उत्पादन हे जास्त होतं. त्याच्यामुळे त्यांचा प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती कमी येते. त्यामुळे ज्यावेळेला डेअरी उत्पादनं अमेरिकेतले भारतात येतील त्यावेळेला आपल्या इथलं डेअरी उद्योग सुद्धा पूर्णपणे दुग्ध व्यवसायाचा उद्योग हा पूर्णपणे कोलमडून जाईल. तसेच अमेरिकेमधनं इथेनॉल सुद्धा येणार स्वस्तामध्ये याची चर्चा चालू आहे. असं झाले तर आपल्या इथली जी ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत ते सुद्धा अडचण येतील. कारखाने बंद पडायची देखील वेळ येऊ शकते असं राजकीय विश्लेषकांचं जे म्हणणं आहे. आता एक लक्षात घ्या की याला कडाडून विरोध करणं एवढाच पर्याय. आम्हाला प्रश्न पडतो की भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या गोष्टी डिक्लेअर करायला पाहिजे. ते डोनाल्ड ट्रम्प काही निर्णय जे आहेत ते अमेरिकेमधनं होत आहेत, भारतामधनं होत नाहीत असं यामधून दिसतं. अशा पद्धतीची चर्चा जी आहे ते सध्या शेतकऱ्यांचे जे अभ्यासक आहेत ते सध्या वर्तवत आहेत. आता आपल्याजवळ पर्याय फक्त एकच आहे की या गोष्टींना कडाडून विरोध करणं आणि निश्चित हे असं झालं तर भारतीय शेतकऱ्यांचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही. हा जो नवीन जो करार झालेला आहे तो करार सरकारला वापस घ्यावाच लागेल तरच भारतातले शेतकरी हे टिकतील. नाहीतर भारतातली शेती व्यवस्था आहे ती पूर्णपणे कोलमडून जाईल. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये व्यक्त व्हा. कारण आपली जी मागणी आहे ती सरकारपर्यंत जरूर पोहोचली पाहिजे. नक्की कॉमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.